आज आपण झटपट पत्ताकोबीची भाजी बघणार आहोत। साहित्यामध्ये घेतले आहे अर्धी पत्ताकोबी, 3 ते 4 हिरवी मिरची, अर्धा इंच आले, 7 ते 8 लसूण पाकळी, कढीपत्ता व कोथिंबीर। पत्ताकोबी येथे मी लांब आकारात कापली आहे। तुम्हाला हवी तशी तुम्ही कट करून घेऊ शकता। कापलेली पत्ताकोबी स्वच्छ धुवून पाणी निथळण्यासाठी एका गाळणीत ठेवायची आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरे, आले, लसूण, हिरवी मिरची व थोडीशी कोथिंबीर घालून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। बारीक केलेली आले, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट सोबत लागणार आहे जिरे, मोहरी, जिरेपूड, धनेपूड, हळद आणि चवीनुसार मीठ। मध्यम आचेवर कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घालायचे आहे। त्यामध्ये मोहरी तडतडल्यानंतर जिरे, त्यानंतर कढीपत्ता, लसूण, आले, हिरवी मिरचीची पेस्ट घालायची आहे आणि परतून घ्यायची आहे। त्यानंतर चिमूटभर हळद, जिरेपूड, धनेपूड, थोडीशी कोथिंबीर आणि त्यानंतर पत्ताकोबी घालून परतून घ्यायची आहे। मध्यम आचेवर पत्ताकोबी छान परतून घ्यायची आहे। पत्ताकोबी थोडा वेळ सतत परतवायची आहे आणि 2 ते 3 मिनिटे वाफेवर शिजू द्यायची आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि परतवून घ्यायचे आहे। आता चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि परतवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे पत्ताकोबी न झाकता वाफेवर शिजू द्यावी। याने पत्ताकोबीच्या भाजीला छान चव येते। अशा प्रकारे पत्ताकोबीची भाजी तयार झाली आहे। यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। भाजी आपल्या आवडीनुसार शिजवावी। येथे मी पत्ताकोबी
थोडीशी कच्चीसर शिजवली आहे. याने पत्ताकोबीच्या भाजीला चव छान येते.